हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. पावसाळा सुरू झाला आहे तर ही खास रेसिपी तुमच्यासाठी. भरपूर असा कांदा, मिरची, कोथिंबीर आणि वरून कुरकुरीत बेसनाचं आवरण असलेली ही गरमागरम रेसिपी पाहण्यासाठी मराठी फूड्सला सबस्क्राईब करा. इथे बघा 3 मीडियम साईजचे कांदे घेतले. सर्व कांद्यांचे टरफल काढून स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे सर्व कांदे उभ्या पातळ स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचे. रोज अशीच भजी बनवून खाल एवढी सोपी रेसिपी आहे. इथे दाखवल्याप्रमाणे एकदम पातळ स्लायसेसमध्ये कांदा कट करून घ्यायचा. सर्व कांदे चिरून घेतले. आता याच्या संपूर्ण पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या, म्हणजेच फोडून घ्यायच्या. इथे बघा कांद्याच्या पाकळ्या पूर्ण सुट्या करून घेतल्या. आता हा चिरून घेतलेला कांदा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. आता या कांद्यामध्ये सुरुवातीला 3 ते 4 चमचे बेसन घालायचं. मग यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. मग यामध्ये 1 चमचाभर घरगुती चटणी घालायची. अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून यामध्ये टाकायचा. थोडीशी कोथिंबीरही घालायची. हिरवी मिरची ठेचून किंवा बारीक चिरून यामध्ये घालायला अजिबात विसरायचं नाही. आता गरम केलेलं तेल 2 चमचे यामध्ये घालायचं. आता हे मिश्रण चमच्यानेच एकत्र मिक्स करून घ्यायचं. तेलाचं मोहन मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हातानेच याचं घट्टसर असं बॅटर बनवून घ्यायचं. इथे बघा कांदा अजून मोकळा दिसतोय, पिठामध्ये व्यवस्थित कोट झालेला नाही. अजून थोडंसं पाणी घालून याला परत मिक्स करून घेतलं. परत यामध्ये 3 ते 4 चमचे पीठ ॲड केलं. संपूर्ण बॅटर बनवून झाल्यानंतर परत एकदा मिठाची क्वांटिटी चेक करून बघायची. थोडं थोडं पाणी वाढवून याचं लपथपीत असं बॅटर बनवून घ्यायचं. इथे बघा पिठामध्ये कांदा व्यवस्थित कोट झालेला आहे. इथे बघा आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. चला तर मग लगेच भजी बनवायला घेऊया. इथे बघा तेल छान गरम करून घेतलं. आता सुरुवातीला भजी सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. नेहमीच कांदा भजी बनवताना अशा प्रकारे सुट्टे सुट्टे भजी तेलामध्ये सोडायचे. या ट्रिकनी काय होतं, भजी आतमध्ये कच्ची लागत नाहीत आणि सगळीकडून व्यवस्थित तळली जातात, कुरकुरीत होतात. या भजीमध्ये आपण तेलाचं मोहन घातलं आहे, त्यामुळे सोडा घालण्याची अजिबात गरज पडत नाही. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि आलटून पालटून व्यवस्थित सोनेरी होईपर्यंत कुरकुरीत भजी तळून घ्यायची. इथे बघा भजी छान अशी तळून झाली, सोनेरी रंग आलेला आहे. आता याला काढून घेऊया. अशाच पद्धतीने दुसरी बॅचही तेलामध्ये सोडायची आणि छान अशी कुरकुरीत सोनेरी होईपर्यंत भजी तळून घ्यायची. पावसाळा सुरू झाला की प्रत्येक घराघरामध्ये चहा आणि भजीची तलफ येतेच येते. या पावसाळ्यामध्ये ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर जाता जाता चॅनेलला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.